श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकांनो आता खरोखरच सावध होण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक दिवसापासून जो काही संघर्ष सुरू होता तो अचानक एका अशा वळणावर येऊन थांबलाय. जिथे एका बाजूला अथांग यश आहे तर दुसऱ्या बाजूला एक भयानक धोका. या आठवड्यात पण उद्याच्या मध्यरात्रीनंतर आकाशात असे काही संकेत मिळत आहेत जे पाहून मोठमोठे ज्योतिषी चक्रावून गेलेत. तुमच्या कुंडलीत दडलेले हे रहस्य आता उलगडणार आहे, पण लक्षात ठेवा जे तुम्हाला दिसते त्यापेक्षा सत्य खूप जास्त धक्कादायक आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही आजवर ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी तुमची पाठ फिरवली ना, पण आता नियतीचा न्याय सुरू झालाय आणि 19 एप्रिलच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचं पाऊल पडणार की एखादं संकट घरावर घरट्या घालणार, हे तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असेल. तुमच्या डोळ्यासमोर अशा काही घटना घडतील ज्यावर तुमचा स्वतःचा विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या अस्तित्वाचा आणि येणाऱ्या भविष्याचा सर्वात मोठा अलर्ट आहे. वृश्चिक राशीच्या जातकानो, शांतता ही वादळापूर्वीची असते हे विसरू नका. तुमच्या नशिबाचे टाळे उघडणारी ती गुप्त किल्ली आता तुमच्या हातात आहे, पण ती वापरायची पद्धत चुकली तर सर्व काही राख होऊ शकतं. शनिदेव आणि भोलेनाथची ही युती तुमच्यासाठी वरदान ठरेल की परीक्षा. या व्हिडिओचा प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी लाख मोलाचा आहे मित्रांनो. जर तुम्ही हा भाग चुकवला तर कदाचित भविष्यातील आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही कायमची हरवून बसाल. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, येत्या येत्या उद्याच्या मध्यरात्रीपासून कालचक्र अशा वेगाने फिरणार आहे की तुमच्या आयुष्यातील जुन्या सर्व हिशोबाची पाने उलगडली जाणार आहे. अवकाशात ग्रहाची जी हालचाल सुरू आहे ती केवळ योगायोग नाही, तर तुमच्या राशीवर एका बाजूला साक्षात शनिदेवाची करडी नजर आहे तर दुसऱ्या बाजूला सूर्यदेवाचे तेज प्रखर आहे. हा बदल तुमच्यासाठी इतका अनपेक्षित असेल कदाचित की आजूबाजूला हवेतही एक वेगळा जडपणा आणि रहस्यमय शांतता तुम्हाला जाणवू लागेल. लक्षात घ्या की वृश्चिक राशी जातकानं, तुम्ही आजवर ज्या संघर्षाला तुमचं नशीब मानत होता तो संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे, पण हा अंत अत्यंत थरारक आहे. कुंडलीतील नक्षत्र आता या स्थानावरती या कुंडलीतील नक्षत्र मित्रांनो आता अशा स्थानावरती जात आहे जिथे तुमच्या कर्माचा निकाल लागणार आहे. तुमच्या घरात अचानक असे काही बदल दिसू लागतील किंवा असे काही स्वप्न पडू लागतील जे तुम्हाला भविष्यातील धोक्याची आणि मोठ्या संधीची चाहूल देतात. या संकेताकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेण्यासारखं आहे. वृश्चिक राशीच्या जातकानं, ही वेळ आहे पूर्णपणे अंतर्मुख होण्याची आणि निसर्गाचे गुपित समजून घेण्याची. वैशाख महिन्याची सुरुवात होताच तुमच्या राशीमध्ये डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ग्रहाचा हा असा दुर्मिळ संयोग आहे, तो 100 वर्षातून एकदाच येतो मित्रांनो. जर तुम्ही या काळात स्वतःला सावरले नाही आणि बदलाला समजून घेतले नाही तर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी एका क्षणात राखेमध्ये बदलू शकते. मित्रांनो, पुढच्या काही तासात तुमच्यासोबत काय घडणार आहे हे ऐकून तुमच्या अंगावर आता काटा सुद्धा येईल. तर वृश्चिक राशीच्या जातकानं 19 एप्रिलची ती रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र ठरणार आहे, कारण या दिवशी अक्षय तृतीया हा महामुहूर्त आहे. पण सावधान, हा केवळ एक सोने खरेदीदारासाठी नाही तर तुमच्या नशिबाच्या बंद दाराची किल्ली शोधण्यासाठी आहे. या दिवशी ब्रह्मांडातून अशा काही लहरी निघणार की ज्या थेट तुमच्या आर्थिक स्थितीवरती परिणाम करणाऱ्या ठरतील. लक्षात घ्या मित्र, जर तुम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचलले नाही तर अक्षय काळासाठी तुमची प्रगती खुंटू शकते. आणि या दिवशी नेमके काय घडणार आहे ज्याची भीती मोठ्या ज्योतिषांनाही वाटत आहे. तर वृश्चिक राशी जातकानो, अक्षय तृतीयेचा अर्थ असा आहे की कधी क्षय होत नाही, म्हणजे जे संपत नाही. विचार करा, या दिवशी जर तुमच्या हातून एखादी छोटीशी चूक झाली तर त्या चुकीचे फळ तुम्हाला जन्मभर भोगावे लागतील. याच दिवशी साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी तिची नजर एक विशेष असते. तुमच्या घरात अचानक जाणवणारा सुगंध किंवा कोण अनोळखी व्यक्तीने जर आगमन केलं तर हे साधे संकेत नसून तुमच्या नशिबाचा मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे मित्रांनो. त्यासोबतच अक्षय राशीच्या जातकानं, वृश्चिक राशी जातकानं, या भागातील सर्वात धक्कादायक गोष्ट ही सुद्धा आहे की ती 23 एप्रिलला येणारा गुरु शिष्य पुष्प अमृत असा योग तुमच्या राशीत येतोय. अक्षय तृतीयानंतर लगेचच येणारा हा योग तुमच्या कुंडलीतील गरिबाचा शाप मुळापासून उपटून टाकण्यासाठी सज्ज झालाय. आणि हा योग इतका शुभ आहे की तितका तो रहस्यमय देखील आहे मित्रांनो. या काळात जर तुम्ही घराचा उंबरठा ओलांडताना काही विशिष्ट नियमाचे पालन केले नाही तर धनलक्ष्मी तुमच्या
दारात मित्रांनो दारातून परत जाऊ शकते. त्यासोबतच तुमच्या नशिबाचा हा सर्वात मोठा जुगार तुम्ही कसा जिंकणार बघूया पुढे. त्यासोबतच वृश्चिक राशीचा जातकानो आता खऱ्या अर्थाने रणांगण गाजवण्याची वेळ आली आहे. तुमच्या कुंडलीत आता एका अशा राजयोगाचा जन्म होतोय जो तुमच्या शत्रूंच्या पायाखालची जमीन सरकण्याची वेळ आली आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून जे लोक तुमच्या पाठीमागे कट कारस्थान करत होते, जे तुमच्या अपयशाची वाट पाहत होते, त्यांना आता तुमच्या प्रगतीची धडकी भरवणारा चमत्कार पाहायला मिळेल. शनिदेव स्वतः न्यायनिवाडा करण्यासाठी सज्ज झाले असून तुमच्यावर अन्याय करणाऱ्याचा हिशोब आता मात्र चुकता होणार आहे. ही शांतता तुमच्या विजयाची नांदी आहे मित्रांनो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात आता कार्यसिद्धी आणि अमृतसिद्धी या दोन महायोगाचा सुद्धा मिलाफ होतोय. तुमचे रखडलेले कामे वाऱ्याच्या वेगाने मार्गी लागतील. पण लक्षात ठेवा, हा राजयोग जितका शक्तिशाली दिसत आहे तितका तो गुप्त ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या यशामुळे काही जवळच्या व्यक्तींना मनात मत्सर आणि असूयेची अग्नी पेटते. त्यामुळे तुमच्या घराच्या भिंतींनाही कान असू शकतात. त्यामुळे तुमच्या आनंदाच्या बातम्या कोणाला सांगायच्या आणि कोणापासून लपवायच्या हे ठरवण्याची हीच ती निर्णायक वेळ आहे. वृश्चिक राशी जातकानो या काळात साक्षात भोलेनाथची तिसरी नजर तुमच्या विरोधकावर सुद्धा पडणार आहे. तुमच्या कुंडलीतील सर्वार्थ सिद्धी योग सक्रिय झाल्यामुळे तुमच्या हातून जी काही कृती घडेल त्याचे सोन्यात रूपांतर होईल. अचानक धनलाभ होण्याचे हे 3 मार्ग तुमच्या समोर उघडतील आणि ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. त्यासोबतच पण सावधान राहा, हा राजयोग तुमच्यासाठी अफाट संपत्ती घेऊन येतो की अहंकाराचा डोंगर मित्रांनो. त्यामुळे सावधान राहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा तुमच्या व्हिडिओचा सर्वात भयानक आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे. नशीब जेव्हा उघडायला लागतं तेव्हा दुष्टशक्ती आणि लोकांची नजर सर्वात आधी तुमच्या दारावर दस्तक देते. लक्षात ठेवा, येत्या काही दिवसांत तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या घटना घडतील, मग तो पैशांचा लाभ असो किंवा नोकरीची मोठी संधी, ती बातमी आपल्या काळजात गुप्त ठेवा. जर तुम्ही आनंदाच्या भरात येऊन तुमच्या प्रगतीचं प्रदर्शन केलंत तर बनलेलं काम एका सेकंदात राखवायला वेळ लागणार नाही. तुमच्या जवळच्याच लोकांमध्ये असे काही चेहरे दडलेले आहेत जे बाहेरून हसतायत पण आतून तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या घराच्या उंबरठ्यावर काही विचित्र गोष्टी घडू शकतात किंवा तुम्हाला प्रवासात काही अजब अनुभव येऊ शकतात. जर कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला काही खायला देत असेल किंवा अवाजवी प्रेम दाखवत असेल तर सावध व्हा. शनिदेव तुमची परीक्षा घेत आहेत. तुमची एक छोटीशी बेसावध वृत्ती तुम्हाला मिळालेला अमृतसिद्धी योग विषामध्ये बदलू शकते. ही वेळ बाहेरच्या जगावर विश्वास ठेवण्याची नाही तर स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची आहे. तुमच्या नशिबाचं गुपित उघड करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, नकारात्मक ऊर्जा या काळात सर्वात जास्त सक्रिय असते. जर तुम्हाला अचानक थकवा जाणवत असेल, घरात विनाकारण कटकटी होत असतील किंवा रात्रीची झोप उडाली असेल तर समजून जा की कोणीतरी तुमच्या नशिबाला खीळ घालण्याचा प्रयत्न करतंय. या संकटातून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे हे नीट समजून घ्या. पुढच्या काही तासांत तुमच्या नशिबाचा जो खेळ सुरू होणार आहे त्यात तुमचं मौन हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. ही भीती नाही तर काळाने दिलेला सर्वात मोठा इशारा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या अंतिम रहस्याची, जे तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर करून प्रकाशाचे साम्राज्य निर्माण करेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती कोणीतरी रोखून धरली आहे तर येत्या काळात दररोज श्री सूक्त या महामंत्राचा पाठ सुरू करा. हे केवळ मंत्रोच्चार नाहीत तर माता लक्ष्मीला तुमच्या घरात कायमस्वरूपी आमंत्रित करण्याचे ते आवाहन आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने हे पठण कराल तेव्हा तुमच्या घरातील वास्तुदोषांचा आणि गरिबीचा पिच्छा कायमचा सुटलेला तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, निसर्गाचा एक नियम कायम लक्षात ठेवा. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथे साक्षात विष्णूचा निवास असतो. या शुभ काळात तुमच्या घरातील लक्ष्मीचा म्हणजेच तुमच्या आईचा, पत्नीचा किंवा बहिणीचा चुकूनही अपमान करू नका. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच तुमच्या यशाचे सर्वात मोठे लक्षण ठरेल. यासोबतच संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावून मौन पाळा. ही छोटीशी कृती तुमच्या आयुष्यात इतकी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही चुटकीसरशी शक्य होऊ लागतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो साक्षात भोलेनाथांचा संकेत आहे.
येत्या 48 तासांत तुमच्या दारात एखादा प्राणी किंवा गरजू व्यक्ती आली तर तिला रिकाम्या हाती पाठवू नका, कारण कोणत्या रूपाने ईश्वर तुमची परीक्षा घ्यायला येईल हे कोणालाच ठाऊक नाही. जर तुम्ही हे नियम आणि उपाय मनापासून पाळले तर येणारा मे महिना तुमच्या आयुष्यातील आजवरचा सर्वात सुवर्णकाळ ठरेल. आता वेळ तुमची आहे. हातात आलेल्या या संधीचं सोनं करा किंवा हात चोळत बसा. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, साक्षात महादेवांची सावली आता तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या कठीण काळात भोलेनाथांनी तुमचा हात धरावा आणि तुमची सर्व संकटे दूर करावीत, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची श्रद्धा किती अढळ आहे हे दाखवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. आणि लक्षात ठेवा, नशिबाचा हा थरारक प्रवास अजून संपलेला नाही. पुढच्या भागात मी अशा काही गुप्त गोष्टी उघड करणार आहे ज्या ऐकून तुमचे शत्रूही थरथर कापतील. ते गुपित जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महादेवांची कृपा तुमच्यावर कायम असो.